Good evening everyone. From today we are going to start with lesson number 3, that is kinetic theory of gases and radiation. Previous yearच्या टेक्स्टबुक मध्ये हा लेसन नंबर 9 होता, 9th लेसन होता. म्हणजे बेसिकली अख्खं मेकॅनिक्स आधी संपवलेलं, साऊंड हीट सगळं हीट म्हणतोय मी, साऊंड आणि त्याच्या आधीचे पार्ट्स, व्हायब्रेशन्स, वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्स हे आधी संपवलेलं आणि नंतर हा लेसन चालू केला होता. लेसन नंबर 9 होता, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. त्या लेसन मध्ये केटीजी तर होतच, कायनेटिक थिअरी, रेडिएशन पण होतं आणि त्याच्यामध्ये थर्मोडायनेमिक्स पण एक 2 पेजचं घुसवून टाकलेलं, 2 पेजचं फक्त. त्या 2 पेज मध्ये जरी 2 पेजचं असेल पण इन्फॉर्मेशन सगळी द्यावी लागत होती, आणखी खूप कमी डेटा दिलेला. पण यावर्षी त्यांनी खूप चांगलं केलं आहे की केटीजी रेडिएशन हा लेसन तसाच ठेवून थर्मोडायनेमिक्सचा जो छोटासा सेक्शन होता ना, त्याचा एक नवीन लेसनच बनवला. दॅट इज युअर लेसन नंबर 4. सो लेसन नंबर 3, लेसन नंबर 4 मागच्या वर्षीच्या बुकमध्ये एकच लेसन होता, लेसन नंबर 9, केटीजी अँड रेडिएशन. त्याच्यामध्ये थर्मोडायनेमिक्स असा लेसनच नव्हता. एकदम इझी आहे थर्मोडायनेमिक्स, एकदम इझी आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. दोन्ही टॉपिक्स एकदम इझी आहेत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस टुडे अँड रेडिएशन ऑब्विसली. बट आपला हा जो लेक्चर शेड्यूल आहे असा, तर पहिले 4-5 लेक्चर्स प्रॉब्ली केटीजी वरतीच राहू आपण. केटीजी म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, अँड देन वी विल स्लोली एंटर इन टू द रेडिएशन पार्ट. दोन्ही पार्ट खूप इंटरेस्टिंग आहेत, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. लेसन नंबर 3, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, KTG and radiation. What exactly is the meaning of kinetic theory of gases? गॅसेस साठी वेगळी थिअरी का? नॉर्मल मेकॅनिक्स का नाही वर्क करणार? तर नॉर्मल मेकॅनिक्स जे आपण मायक्रोस्कोपिक मेकॅनिक्स, न्यूटोनियन मेकॅनिक्स म्हणतो, ते मेकॅनिक्स मोठ्या ऑब्जेक्ट्स साठी व्हॅलिड असतात. बट वेन वी आर डीलिंग विथ व्हेरी 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 स्मॉल ऑब्जेक्ट्स आणि ॲट अ व्हेरी लार्ज नंबर, त्यावेळेस नॉर्मल मेकॅनिक्स, क्लासिकल मेकॅनिक्सच्या ऐवजी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स हे कामात येतं. आणि त्याच्यातलंच एक पार्ट आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. वेगळी थिअरी आहे थोडीशी, वेगळे रूल्स आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली मेकॅनिक्सचे बेसिक प्रिन्सिपल तर वर्क करणारच आहेत. मोमेंटम कॉन्झर्वेशन किंवा फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, हे बेसिक इक्वेशन्स तर वर्क करणारच आहेत. बट ॲज अ होल त्याचा एक नवीन आपण ॲज अ वेगळी थिअरी वी आर गोइंग टू स्टडी. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला बेसिकली गॅस म्हणजे काय माहिती पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ गॅस, रिअल गॅस, आयडियल गॅस. तुम्हाला 11th स्टँडर्डच्या केमिस्ट्रीमध्ये थोडाफार नॉलेज आला असेल. स्टेट्स ऑफ मॅटर हा लेसन मध्ये गॅशियस स्टेट असा एक पार्ट होता. तर गॅशियस स्टेट मध्ये तुम्हाला थोडाफार आयडिया आलाय ऑलरेडी. तुम्ही बेसिक इक्वेशन स्टडी केले आहेत, बट ते सगळं तुम्ही केलं आहे, तुम्हाला कितपत येतं हे मला काही माहित नाही. मी तुम्हाला बेसिक सगळंच इंट्रोड्यूस करून देतो. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही 3 लॉज बघितले होते. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुझॅक्स लॉ. हे तिन्ही लॉज तुम्हाला आठवत असतील तर बॉयल्स लॉ होता, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. बट हा लॉ तेव्हाच व्हॅलिड आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ प्रेशर हे आपण डिस्कस करणार आहे पुढे. आता फक्त मी एकदा रिव्हिजिट करतोय जुने कन्सेप्ट जे तुम्ही 11th मध्ये स्टडी केले. चार्ल्स लॉ होता व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधला लॉ. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऍट, ऑब्व्हियसली जो उरलेला तो आहे तो कॉन्स्टंट असेल ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि गे-लुझॅक्स लॉ इज प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. These 3 laws are called as basic gas laws. Boyle's law, Charles law, Gay-Lussac's law. बरोबर. आता जर काही मी या तिन्ही लॉला कंबाईन केलं तर कॅन आय से P1V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2V2 अपॉन T2. ह्याला ॲव्होगाड्रो लॉ म्हणतात. अँड P1V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2V2 अपॉन T2 इज ऑलवेज इक्वल टू अ कॉन्स्टंट. हे कधी पण एक कॉन्स्टंट असतो, इट इज अ कॉन्स्टंट. आणि ह्याच्यावरनं तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन असं स्टडी केलं. तुम्हाला आठवत असेल द आयडियल गॅस इक्वेशन इज द फेमस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस आयडियल गॅस इक्वेशन. सगळ्यांना माहिती आहे
आणि त्यामध्ये आर जो असतो इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल कॉन्स्टंट असे कॉन्स्टंट असतात की जे युनिव्हर्स मध्ये कुठेही कॉन्स्टंट राहतात, म्हणजे बेसिकली इंडिपेंडेंट ऑफ मीडियम असतात ते. जसं की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो पीव्ही इक्वल्स टू एनआरटी या इक्वेशन मध्ये R is universal gas constant. The value is 8.314. What will be the unit? The obvious unit will be PV. Pressure into volume is joule. Measured it in joule. Pressure is Newton per meter square. And volume is meter cube. So काय राहील? मीटर आणि 1 मीटर राहील. न्यूटन मीटर is joule. So joule per हा n म्हणजे नंबर ऑफ मोल जाईल ना खाली. मोल केल्विन. टेम्परेचरचा SI युनिट आहे केल्विन. So this is the value 8.314 joule per mole Kelvin. R ची व्हॅल्यू असते. N इज नंबर ऑफ मोल्स. त्यामुळेच हे इक्वेशन असं पण लिहिता येतं. याला अजून एक वे आहे लिहिण्याचं. PV इक्वल्स टू NRT मध्ये तुम्हाला माहिती असेल N काय असतो? नंबर ऑफ मोल्स विच कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन Avogadro's नंबर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय Avogadro's नंबर. सगळ्यांना माहिती आहे Avogadro's नंबर 6.023 into 10⁻23. सो नॉर्मली गॅस मध्ये खूप सारे पार्टिकल्स असतात. एक मोल ऑफ गॅस मध्ये पण खूप जास्त पार्टिकल्स असतात. 10⁻23 म्हणजे खूप मोठा नंबर आहे. सो नंबर ऑफ मोल्स जर काही n अपॉन Na असेल, इफ आय प्लग दिस व्हॅल्यू ओव्हर हियर, तर कसा दिसेल आता PV चा फॉर्म्युला? PV इज इक्वल टू n by Na RT. And now a new term, that R by Na, the universal gas constant divided by Na is called as a new term called as Boltzmann constant Kb. It is called as Boltzmann constant. So the formula now looks as PV is equal to NKBT. NKBT is the formula. PV is equal to NKBT. This is the other version of ideal gas equation. PV equals to nRT. ठीक है. PV is equal to capital N KBT. KBT is Boltzmann constant. It is a constant of two constants. Division, दोन वेगवेगळ्या कॉन्स्टंटचं डिव्हिजन आहे तो. हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे. डिवाइड करून बघा, तुम्हाला KB ची व्हॅल्यू मिळेल. डोंट लर्न द व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यू लर्न करण्याचा अर्थ नाहीये. इफ यू नो बोथ द व्हॅल्यूज ऑफ R अँड Na, इनफॅक्ट सगळ्या क्वेश्चन मध्ये दिलेले असतात व्हॅल्यूज. सो दिस इक्वेशन इज बेसिकली कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला KB चा मिनिंग पण कळाला होपफुली. सो तुम्हाला या सगळ्या टर्म्सची फॅमिलियर असलं पाहिजे या लेसन मध्ये पुढच्या गोष्टी समजण्यासाठी. नेक्स्ट गोष्टी तुम्हाला तेव्हाच समजतील जर तुम्हाला या सगळ्या टर्म्सला तुम्ही फॅमिलियर असाल तर. ओके, आता आपण थोडंसं डिस्कस करू की हा आयडियल गॅस, रियल गॅस, आयडियल गॅस कसा बिहेव करतो. बघा इथेच मी एक्सप्लेन करतो. रियल गॅस आणि आयडियल गॅस. तर बघा, PV इज इक्वल टू NRT या इक्वेशनला आपण म्हणतो इट इज आयडियल गॅस इक्वेशन. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे, बरोबर. कारण की आयडियल गॅस हे इक्वेशन सगळ्या टेम्परेचर आणि सगळ्या प्रेशरला फॉलो करतो. आयडियल गॅस PV इक्वल टू NRT हे इक्वेशन ऑल टेम्परेचर आणि ऑल प्रेशरला फॉलो करतो. बट रियालिटीमध्ये आयडियल गॅस एक्झिस्टच करत नाही. आपण रियल गॅस बद्दल बोलतो. आयडियल गॅस ही हायपोथेटिकल केस आहे. रियल गॅस जो आहे ना, तो आयडियल गॅस इक्वेशन सगळ्या टेम्परेचरला फॉलो नाही करू शकत किंवा सगळ्या प्रेशरला फॉलो नाही करू शकत. रियल गॅस कॅन बिहेव एज आयडियल गॅस ऍट सर्टन कंडिशन्स. कधी कधीच रियल गॅस आयडियल गॅस बिहेव करू शकतो. तर काय डिफरन्स आहे रियल आणि आयडियल मध्ये? तर सगळ्यात मेजर डिफरन्स असा आहे की जर गॅस मधले जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये जर काही कुठल्याही प्रकारचे इंटरनल फोर्सेस नसतील तर तो आयडियल गॅस म्हटला जातो. देयर शुड बी नो इंटरनल फोर्सेस. त्यांच्यामध्ये फोर्सेस नसले पाहिजे, म्हणजे ते लांब लांब स्प्रेड आउट झाले पाहिजे. ते कधी होतील? एक तर सगळ्यात पहिलं जर प्रेशर खूप लो असेल तर, लो प्रेशर असेल तर, आणि टेम्परेचर लो असेल तर. लो टेम्परेचर लो प्रेशरला गॅस मॉलिक्युल्स एकदम निवांत असतील. प्रेशर खूप लो पाहिजे, ठीक आहे. टेम्परेचर खूप लो केलं तर ते फ्रीज होऊन जातील. फ्रीज झाल्यावरती ते सॉलिडिफाय होतील. गॅसचं लिक्विफिकेशन होईल. लिक्विफिकेशन झालं की ते सॉलिडिफाय होईल. सो ते झालं तर इट विल अगेन डेव्हिएट, त्याचं नेचर डेव्हिएट होईल. आयडियल गॅस पासून तो रियल गॅस कडे जाईल. सो रियल गॅस कॅन बी सेड ॲज आयडियल गॅस ओनली ॲट सर्टन केसेस. आणि रियल गॅस हे इक्वेशन जेव्हा फॉलो करतो तर रियल गॅस सर्टन टेम्परेचर आणि सर्टन प्रेशरलाच हे पर्टिक्युलर इक्वेशन ओबे करतो. आयडियल गॅस प्रत्येक टेम्परेचर आणि प्रत्येक प्रेशरला हे इक्वेशन फॉलो करू शकतो. रियल गॅस प्रत्येक प्रेशर आणि प्रत्येक टेम्परेचरला फॉलो नाही करू शकत. एक सर्टन प्रेशर आणि सर्टन टेम्परेचरला करू शकतो. कशी पाहिजे कंडिशन त्याची?
लो प्रेशर आणि टेम्परेचर खूप लो नको. खूप लो असेल तर त्याचं लिक्विफिकेशन होईल. तर टेम्परेचर शुड बी हाय, pressure should be low, temperature should be high. Okay, so that is the condition when real gas tends to become ideal gas. Real gas, ideal gas कधी बनू शकतो? At low pressure, high temperature. Low pressure, high temperature ला it can become ideal gas. Real gas, ideal gas कधी बनतो? Low pressure, high temperature, low density असं आपण म्हणू शकतो. जेव्हा डेन्सिटी खूप कमी असेल, मॉलिक्यूल खूप कमी असतील ना कंटेनर मध्ये, खूप लेस डेन्स गॅस आहे, टेम्परेचर हाय आहे म्हणजे तो लिक्विफाय नाही होणार, प्रेशर खूप लो आहे म्हणजे मॉलिक्यूल जवळ जवळ नाही येणार. सो या केसेसला द रिअल गॅस टेंड्स टू बिकम आयडियल गॅस. आता बघा, आय मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट नाव. लक्ष द्या सगळ्यांनी. आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघणार आहे? वी आर गोइंग टू सी सम अझम्पशन्स की गॅस, आयडियल गॅस जो असतो ना, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आयडियल गॅस कधीच पॉसिबलच नाही, एक्झिस्टच नाही करू शकत. रिअल गॅसच आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकतो. कुठल्या कुठल्या कंडिशनला? लो प्रेशर, लो डेन्सिटी, हाय टेम्परेचर. या कंडिशन्सला रिअल गॅसच आयडियल सारखा बिहेव करतोय. तर मग आयडियल गॅस सारखा बिहेव करत असेल तर आयडियल गॅसचं अझम्पशन्स, आपण काहीतरी सर्टन अझम्पशन्स बनवू की असं असं गॅसमध्ये असतं. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये काही सर्टन गोष्टी आहेत ज्या आपण आधीच क्लिअर करणार आहे की असं असं होतंय गॅसमध्ये आणि नंतर त्याचा स्टडी चालू करू. ठीक आहे. सो तो पहिले तर अझम्पशन्स काय आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो. पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट, अझम्पशन्स ऑफ केटीजी. असं तुम्हाला कुठे असा वेगळा तुम्हाला याचा आर्टिकल नाही सापडणार की अझम्पशन्स ऑफ केटीजी कुठे लिहिलेलं आहे बुकमध्ये, बट हे खूप इम्पॉर्टंट आहे. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर पहिलं त्यांनी अझम्पशन किंवा आयडियल गॅसचं नेचर जे असतं ना, त्यांनी दोन भागात डिवाइड केलंय त्याला. एक आहे त्याच्या नेचर बद्दल, NATURE, नेचर बद्दल. थांबा, स्पेलिंगच भयंकर आहे, खराब लिहिलंय. The second is about the motion. The first is about the nature. The second is about the motion. So नेचर गॅस पार्टिकलचा कसा असतो बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. मी तुम्हाला 4 पॉइंट्स लिहून देणार आहे. गॅस कन्सिस्ट्स ऑफ टायनी पार्टिकल्स कॉल्ड मॉलिक्युल्स. आता तुम्ही म्हणाल हे तर माहिती होतं, जस्ट अझम्पशन्स आहेत किंवा अंडरस्टँडिंग आहे आपलं की गॅसमध्ये काय असतं. उद्या उठून असं नको तुम्ही म्हणलं पाहिजे गॅस म्हणजे अख्खा असतो असा फ्लो होतो, नाही. त्याच्या आतमध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये टायनी पार्टिकल्स असतात कॉल्ड एज मॉलिक्युल्स. सेकंड पॉइंट बोलतो की हे मॉलिक्युल्स कसे असतात, तर हे मॉलिक्युल्स आर एक्स्ट्रीमली टायनी. दीज मॉलिक्युल्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल, these molecules are very very small diameters चे स्पियर्स, स्पेरिकल असतात सगळे मॉलिक्युल असं अज्युम करतो आपण. These molecules are extremely small molecules of a very very small diameter and they are perfectly elastic. म्हणजे ते खूप कडक असतात, कडक असे मऊ मऊ नसतात स्पियर, कडक असतात, व्हेरी हार्ड. सो ते जेवढा हार्ड असेल ऑब्जेक्ट तेवढा तो इलास्टिक असतो असं आपण म्हणतो, तुम्हाला माहिती असेल. कारण की तो कोलाइड झाला की इट वोंट डिफॉर्म, तो डिफॉर्म नाही होत, तो परफेक्टली इलास्टिकली कोलाइड करू शकतो. सो तो परफेक्टली इलास्टिक असतो आणि तो रिजिड असतो. तुम्ही इलास्टिसिटी मध्ये शिकलाय लास्ट इयर, इलास्टिक म्हणजे काय आणि रिजिड म्हणजे काय. ठीक आहे. सो पहिला पॉइंट आहे, गॅसमध्ये छोटे छोटे टायनी पार्टिकल्स असतात आणि ते टायनी पार्टिकल्स कसे असतात, परफेक्टली इलास्टिक आणि रिजिड असतात. म्हणजे जर काही मी एका चेंबर मध्ये, एक कंटेनर मध्ये गॅस घेतलाय, तर गॅसचे मॉलिक्युल्स असतील आणि मध्ये पूर्ण स्पेस व्हॅक्युम असेल, काय मध्ये स्पेस पूर्ण खाली असेल आणि लांब लांब मॉलिक्युल असतील असे, आणि ते प्रत्येक मॉलिक्युल खूप टायनी असतील आणि ते परफेक्टली इलास्टिक आणि रिजिड असतील आणि स्पेरिकल असतील. तिसरा पॉइंट बघा, पॉइंट नंबर 3. पहिला, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स कॉल्ड एज मॉलिक्युल्स. दुसरा, these molecules are, कशा असतात हे मॉलिक्युल्स, व्हेरी व्हेरी स्मॉल डायमीटरचे परफेक्टली इलास्टिक रिजिड स्पियर्स. तिसरा पॉइंट आहे, मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस, मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस हे आयडेंटिकल असतात, आयडेंटिकल. म्हणजे तुम्ही हायड्रोजनच्या कंटेनरमध्ये हात टाकून 2 मॉलिक्युल काढले आणि बघितले तर दोघांमध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश नाही करता येणार, सेमच दिसते. बट नायट्रोजन मध्ये एक हात टाकला आणि ऑक्सिजन मध्ये एक हात टाकला आणि काढला एक एक मॉलिक्युल, पॉसिबल नाही, जस्ट एक्झाम्पल आहे. तर ऑक्सिजन आणि नायट्रोजन मॉलिक्युल वेगवेगळे दिसतील, दिसायलाच,
आयडेंटिकल असतात, एकाच गॅसचे मॉलिक्यूल वेगवेगळ्या गॅसचे वेगवेगळे दिसतात. मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल. आणि चौथा पॉइंट आहे, नीट बघा, चौथा पॉइंट आहे व्हॉल्यूम जो ऑक्युपाय करतो ना गॅसला, ज्या रूम मध्ये सोडू ना तो अख्खा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. म्हणजे एका छोट्याशा तुमच्या कंटेनर मध्ये गॅस असेल, छोट्याशा कंटेनर मध्ये, तो आपण कंटेनर ओपन केला तर तो कंटेनरचा गॅस पूर्ण रूम घेऊ शकतो. रूमचं दार ओपन केलं की तो पूर्ण घर घेऊ शकतो. सो बेसिकली गॅस ट्राय टू ऑक्युपाय द होल व्हॉल्यूम जेवढा अवेलेबल आहे. सो ऑक्युपाइड व्हॉल्यूम जो असतो तो गॅसचा इज व्हेरी 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 लार्ज ऍज कम्पेअर्ड टू ऍक्च्युअल व्हॉल्यूम. ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय? ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणजे जर मी गॅसचे 1000 मॉलिक्युल्स आहेत या कंटेनरमध्ये, गॅसचे 1000 मॉलिक्युल्स, ते 1000 मॉलिक्युल मी या रूम मध्ये सोडून दिले तर ते रूम भर व्हॉल्यूम घेणार येतो. बट तेच 1000 मॉलिक्युल मी त्यांना शेजारी ठेवले, असे जवळ जवळ ठेवून त्यांचा एक मी क्यूब बनवला. ते 1000च मॉलिक्युल आहेत ना गॅसचे, त्यांचा मी एक छोटासा एवढासा क्यूब बनेल एक त्यांचा. 1000 मॉलिक्युल एक्झाम्पल आहे, बट इट विल फॉर्म अ व्हेरी स्मॉल क्यूब इफ यू ऍक्च्युअली सगळ्या मॉलिक्युल एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये आपण गॅदर केलं आणि त्यांचा व्हॉल्यूम ऍक्च्युअल मध्ये मोजला तर ऍक्च्युअल व्हॉल्यूम खूप छोटा आहे. म्हणजे गॅसला तुम्ही लिक्विफाय करून, सॉलिडिफाय करून जर तुम्ही त्याचा व्हॉल्यूम मोजला, इनफॅक्ट सॉलिड मध्ये पण फ्री स्पेस असतो, अजून त्यांना पुश करून आपण ऍक्च्युअल व्हॉल्यूम मोजला तर ऍक्च्युअल व्हॉल्यूम इज व्हेरी व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू ऑक्युपाइड व्हॉल्यूम. दीज आर फर्स्ट 4 स्टँडर्ड अझम्पशन्स. हे तुम्हाला माहित होतं नव्हतं माहित नाही मला, बट हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता मोशन बद्दल, जर तुम्ही एका कंटेनर मध्ये गॅसच्या मोशन बद्दल डिस्कस करता, मी सांगितलं ऑलरेडी टायनी पार्टिकल्स आहेत गॅसचे. कसे आहेत? टायनी पार्टिकल, आणि सगळे आयडेंटिकल आहेत, एकमेकांपासून त्यांना डिस्टिंग्विश करताच येत नाही, सगळे सेम दिसणार आहेत. सो हे जर काही टायनी पार्टिकल्स असतील गॅसचे तर पहिलं, यातला पहिला पॉइंट बघा, मॉलिक्युल्स आर इन द कॉन्स्टंट स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. ते रॅन्डमली इकडे तिकडे मूव्ह होत असतात, असं की त्याच्यावरती कुठला काय चालू आहे कळतच नाही, सगळे इथे तिथे रॅन्डमली मूव्ह होत आहेत. तुम्हाला माहिती असेल, एका पार्टिकलला जेव्हा आपण ऑब्झर्व करतो ना, त्या पार्टिकलचा मोशन आपल्याला थोडासा सिस्टमॅटिक लॉजिकल वाटतो. बट जेव्हा खूप सारे मॉलिक्युल येतात तर तो मोशन आपल्याला समजायच्या बाहेर निघून जातो, खूप रॅन्डम मोशन वाटायला लागतो, बरोबर ना. सो स्टेट ऑफ रॅन्डम मोशनला आपण म्हणतो मॉलिक्युलर केऑस. काय म्हणतात त्याला? मॉलिक्युलर केऑस. डिस्टर्बन्स, मॉलिक्युलर डिस्टर्बन्स असतो त्या कंटेनरमध्ये कॉन्स्टंटली. म्हणजे असं नाही की गॅस ठेवला 10 दिवसानंतर सगळा गॅस सेटल होऊन खाली बसला, असं नाही. गॅस कॉन्स्टंटली इकडे तिकडे मूव्ह होत असतो, कॉन्स्टंटली. ठीक आहे. सो दे आर कॉन्स्टंट इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन, त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर केऑस. बिकॉज ऑफ दिस रॅन्डम मोशन, नीट बघा आता, या रॅन्डम मोशन मुळे काय होतं, ते इकडे तिकडे मूव्ह होतात. म्हणजे हा मॉलिक्युल, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो बघा, इकडे लेफ्ट साइडला मी कंटेनर ड्रॉ केलाय, बरोबर. हा कंटेनर मध्ये हा निळा मॉलिक्युल आहे, निळा. तो मॉलिक्युल असा चाललाय, तो जाऊन धडकला ह्याला, धडकून तो इथे गेला, ह्याला धडकला, धडकून इकडे आला, ह्याला धडकला, धडकून तो कंटेनरच्या वॉलवर गेला, वॉलला धडकून तो इकडे आला, इथे गेला, इथे गेला. तो धडकतोय, तो सगळीकडे, तो इकडे तिकडे धडकतच चाललाय. तो इकडे तिकडे फक्त इकडे तिकडे एकमेकांना धडकतोय, एक तर मॉलिक्युल्सला धडकतोय किंवा तो वॉल्सला धडकतोय. तो मॉलिक्युल्सला कोलाइड होतो किंवा वॉल्सला कोलाइड होतो. बिकॉज बघा, पहिला पॉइंट तुम्हाला समजलाय मोशन मधला, द स्टेट ऑफ रॅन्डम मोशनला आता मॉलिक्युलर केऑस म्हणतो आपण. बिकॉज ऑफ दिस मॉलिक्युलर केऑस दे कॉन्स्टंटली कोलाइड विथ ईच अदर अँड वॉल्स. एकमेकांना तर धडकतातच, वॉल्सला पण धडकतात. तुम्हीच बघा ना, वॉलला धडकलेच नसते, तुम्हीच मला विचार करून सांगा, वॉलला धडकलेच नसते तर वॉलचा उपयोगच नसता राहिला. वॉलच त्यांची बाउंड्री डिफाईन करते ना, की तू ह्याच्या आतच राहा बाबा, धडकून परत आला तो, त्याला तर जायचंय बाहेर, पण वॉल असल्यामुळे तो धडकून परत आतच राहतो. सो वॉल्सला पण धडकतात ते, ऍज वेल एज ते एकमेकांना पण धडकतात. आणि या धडकण्यामध्ये कसं धडकणं असतं, तर धडकणं इज परफेक्टली इलास्टिक. द कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक, म्हणजे नो लॉसेस, कायनेटिक एनर्जी मध्ये लॉसेस होत नाही, परफेक्टली इलास्टिक कोलिजन असतं. पॉइंट दुसरा पण कळाला. तिसरा पॉइंट बघा, तिसरा पॉइंट असा आहे की दोन कोलिजन मध्ये, बिटवीन टू डिफरंट कोलिजन्स, मॉलिक्यूल दोन कोलिजन मध्ये स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हल करतो. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन molecule travels in straight line. दोन धडकेच्या मध्ये
टू कोलिजन्सच्या मध्ये मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स विथ अ स्ट्रेट लाईन. ह्याच्या मागे काय रिझन असेल तुम्हीच सांगू शकता मला, बट मी तुम्हाला हेल्प करतो. हा मॉलिक्यूल जाऊन धडकल्यावरती त्याची जर्नी इकडे चालू झाली, तर तो इकडे चाललाय, तो ह्याला धडकला, तो आता इथे चाललाय, ह्याला धडकला, इथे चाललाय, ह्याला धडकला, तो इथे चाललाय. सो बेसिकली दोन धडकेच्या मध्ये त्याची लाईन जी असते ती स्ट्रेट लाईन असते. आता एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये तेव्हाच मूव्ह होऊ शकतो, तेव्हाच मूव्ह होतो जेव्हा त्याच्यावरती नेट फोर्स 0 असतो. सो मॉलिक्यूल पण तेच करतोय. धडकल्यावरती इट मूव्स इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी बिकॉज त्याच्यावरती नो फोर्स इज ऍक्ट. तुम्ही म्हणाल ग्रॅव्हिटी, तर ग्रॅव्हिटी नेग्लिजिबल आहे. वी निग्लेक्ट ग्रॅव्हिटी. सो मॉलिक्यूल वरती नो फोर्स इज ऍक्टिंग, सो तो सरळ जातो. म्हणूनच त्या पाथला, त्या लाईनला एक नाव दिलं आहे फ्री पाथ. त्या पाथला आपण काय म्हणतो, फ्री पाथ. दोन कोलिजनच्या मध्ये जो काही पाथ आहे दॅट इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. फ्री म्हणजे व्हॉट इज फ्री, इट इज फ्री ऑफ ऑल फोर्सेस. सो द नेम फ्री पाथ. सो दिस इज द थर्ड पॉइंट. अँड द फोर्थ पॉइंट इज द टाइम ऑफ ट्रॅव्हल is very large as time of impact. म्हणजे हा मॉलिक्यूल आहे समजा, हा जाऊन या मॉलिक्यूलला धडकला, नंतर जाऊन तो या मॉलिक्यूलला धडकला, नंतर येऊन या मॉलिक्यूलला धडकला. तर तो मॉलिक्यूल इथून चालला होता, बरोबर. बघा मी कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. तो मॉलिक्यूल चालला होता, तर त्याला समजा जायला, एक्झाम्पल देतोय मी, 4 सेकंड जायला लागले ट्रॅव्हल करायला. तर तो धडकला, इम्पॅक्ट किती वेळ तो त्या मॉलिक्यूलला टच होता, तर तो इम्पॅक्ट जो होता तो मायक्रो सेकंड मध्ये असेल, 0.0000 मायक्रो सेकंड मध्ये असेल किंवा मिली सेकंड मध्ये असेल, 1 सेकंड. परत इकडून इकडचं टायमिंग, ट्रॅव्हलचं टायमिंग समजा 3 सेकंड लागला, तर परत इम्पॅक्ट टाइम खूप नेग्लिजिबल असेल. त्याचाच अर्थ हे ट्रॅव्हलचा टाइम ऑफ ट्रॅव्हल इज व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर्ड टू द इम्पॅक्ट. इम्पॅक्ट खूप छोटा असतो, व्हेरी स्मॉल इम्पॅक्ट. आणि तो इम्पॅक्ट जो काही असतो तो इलास्टिक असतो, हे तर आधीच डिस्कस केले आपण. सो दीज आर सम बेसिक आयडिया दॅट यू मस्ट हॅव अबाउट द अझम्पशन्स. कायनेटिक थिअरी स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर पाहिजे की मॉलिक्यूल मध्ये ऍक्च्युली काय होतंय, गॅसच्या आतमध्ये काय चालू असतं. आता अझम्पशन्स झाले आहेत. आता काही टर्मिनॉलॉजीज, काही बेसिक टर्म्स, ते टर्म्स झाले की मग उद्याच्या लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द प्रेशर डेरिव्हेशन. हे डेरिव्हेशन खूप मोठं आहे, ते डेरिव्हेशन आपण बघणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. बट त्याच्या आधी काही टर्म्स लागतात आपल्याला, त्या टर्म्स आपण क्लिअर करून घेऊ. तर पहिला टर्म आहे, द फर्स्ट टर्म इज, कलर चेंज करतो मी, मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ. तुम्हाला हा शब्द ऐकल्यासारखा वाटतोय, पूर्ण नाही, फक्त एवढा. आत्ताच बघितलं आपण फ्री पाथ काय असतं माहितीये तुम्हाला. तर फ्री पाथ तुम्हाला माहिती काय असतं, जर तर समजा हा मॉलिक्यूल आहे आणि तो असं जाऊन इकडे गेला, इकडे धडकला, इथे धडकला, इथे धडकला, इथे धडकला. समजा त्यांनी ट्रॅव्हल केलं 4, 3, 5, 4 आणि 7 सेंटीमीटर एवढे त्यांनी ट्रॅव्हल केलं. तर त्यांनी हा त्याचा फ्री पाथ 4 सेंटीमीटर होता, मग 3 सेंटीमीटर होता, मग 5 सेंटीमीटर होता, मग 4 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर होता. तर त्याचा ऍव्हरेज फ्री पाथ काय होता, ऍव्हरेज. कॉमन सेन्स आहे, ऍव्हरेज कसं काढणार, 4 + 3 + 5 + 4 + 7 डिवायडेड बाय किती कोलिजन झाले, 1, 2, 3, 4 आणि 5 डिवायडेड बाय 5, बरोबर ना. असं करणार आपण. दिस इज हाऊ वी कॅन बेसिकली फाइंड की किती त्याचा ऍव्हरेज पाथ होता. बघा कॅल्क्युलेट करू आपण. 7 + 5 12 16 आणि 23 बाय 5 इज 4.6 सेंटीमीटर इज त्याचा ऍव्हरेज फ्री पाथ. मीन म्हणजे ऍव्हरेज असतो, सगळ्यांना माहिती आहे. सो ऍव्हरेज फ्री पाथ किंवा मीन फ्री पाथचं नोटेशन आहे लॅम्बडा बार. अँड इट इज सिम्पली λ1 + λ2 + λ3 अप टू λn डिवायडेड बाय n. ठीक आहे, बिलकुल अवघड नाहीये, कॉमन सेन्स, कम्प्लिटली कॉमन सेन्स. बट आपल्याला त्यांनी एक फॉर्म्युला अजून एक दिलाय फॉर्म्युला. तो फॉर्म्युला कसा आलाय ना, त्याचं डेरिव्हेशन नाही आपल्याला, जस्ट फॉर्म्युला जो आहे तो मी तुम्हाला सांगतो की मीन फ्री पाथचा एक फॉर्म्युला अजून आहे. तो फॉर्म्युला आपण मी तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. द फॉर्म्युला इज लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय d² n/v. मिनिंग सांगतो तुम्हाला मी. बघा, एक आहे कंटेनर. तुम्हीच विचार करून सांगा मला, या कंटेनर मध्ये जर मी, नीट बघा, जर मी मोठे मोठे मॉलिक्युल्स घेतले, मोठे मोठे डायमीटरचे मॉलिक्युल्स,
तर मीन फ्री पाथ वाढेल का कमी होईल? तर ऑब्व्हियसली मोठे मोठे मॉलिक्युल्स घेतलं पटपट पटपट धडकतील ते विल क्विकली कोलाइड विथ इच अदर. सो कमी डिस्टन्स नंतरच कोलिजन चालू होईल. द कोलिजन विल स्टार्ट व्हेरी क्विकली. सो लेस डिस्टन्स दे विल कव्हर बिटवीन टू कोलिजन. सो ऑब्व्हियसली मीन फ्री पाथ हा डायमीटरला इनव्हर्स प्रपोर्शन असतो आणि नॉट ओनली डायमीटरला, त्याच्या स्क्वेअरला इनव्हर्स प्रपोर्शन असतो. कारण की डायमीटर स्क्वेअर म्हणजे एरिया अख्खा येईल ना. जेवढा मोठा डायमीटर तेवढा मीन फ्री पाथ कमी असतो. आणि सेकंड थिंग डिपेंड कशावर करते? सेकंड थिंग डिपेंड करते की तुम्ही गिव्हन व्हॉल्यूमला तुम्ही किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणतो मॉलिक्युलर डेन्सिटी. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम जेवढा जास्त असेल, जेवढा नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम विल बी मोर, स्मॉलर विल बी द मीन फ्री पाथ. बिकॉज इफ मोर डेन्सिटी ऑफ मॉलिक्युल्स, खूप सारे मॉलिक्युल घुसवलेत, सो दे विल क्विकली कोलाइड विथ इच अदर, फ्री मीन पाथ विल डिक्रीज. अँड दिस √2 and pi are constant, जे डेरिवेशन मध्ये आला असेल, वी डोंट हॅव इट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मीन फ्री पाथ. व्हॉट इज द फॉर्म्युला? √2 pi d square n by v. आता हा n by v तुम्हाला आठवत असेल तर बघा तुमची किती बुद्धी शार्प आहे बघू आपण. हा n by v तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पण कुठेतरी होता. आय विल गो बॅक टू दॅट स्लाइड. कुठे मी एकदमच मागे आलो. Yes, this is that slide. In ideal gas equation, I will change the color. This was the other format, right? This one. And what is n by v? You can see over here. N by v is nothing but P upon kBt. So the formula of mean free path can also be written as, याला मी असं पण लिहू शकतो आता. बघा, I will rub this part first. Lambda can also be written as lambda bar mean free path equals to 1 upon √2 pi, these are constants, don't mess with them, d squared n by v ला आता मी लिहू शकतो p by kBt. So lambda means a relation. What is the relation of lambda mean with pressure and temperature? This is the relation, now you have it, kBt. This derivation is not directly given in the book, but somewhere हे तुम्हाला ऑब्झर्वेशन बेस्ड आहे की तुम्हाला n by v दिसला ना, तो n by v आपण तिथे पण बघितला होता. हे तुम्हाला लिंक करता आलं पाहिजे की इथे n by v आहे, हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. सो दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट. सो मीन फ्री पाथ चा इवन दो दिस इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला, इफ द क्वेश्चन इज इन दिस वे की इट ट्रॅव्हल्स 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आफ्टर 10 कोलिजन्स, तर हे तर कोणी पण कॅल्क्युलेट कर, नॉट अ बिग डील. बट दिस इज द फॉर्म्युला and it is dependent on diameter, number of molecules per unit volume, याला म्हणतात डेन्सिटी. मास डेन्सिटी नाही, दिस इज मॉलिक्युलची डेन्सिटी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. आणि नंतर n by v ला आय हॅव कन्वर्टेड इनटू प्रेशर. कसं केलं कन्वर्ट? PV इज इक्वल टू nRT होता, तर मी काय केलं, PV इज इक्वल टू n by na RT केलं त्याला, आणि R by na तर kB असतो. So PV is equal to n kBt. So n by v ह्याच्यातनं मी ऍडजस्टमेंट करून n by v चा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला, P upon kBt. This is what I have done. I hope everyone got this. If anyone is having any doubt, you can ask. आणि लगेच एक क्वेश्चन पण आहे तुम्हाला, टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जमणार आहे, आय एम शुअर. तुम्हीच सॉल्व्ह करायचा आहे. बघा, हे झालं असेल प्रॉब्ली. आय विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. जर राहिला असेल तर आय कम बॅक टू दिस स्लाइड अगेन, डोंट वरी. काय क्वेश्चन आहे? एक्झाम्पल 3.1 सॉल्व्ड एक्झाम्पल आहे हा. ऑब्टेन मीन फ्री पाथ, म्हणजे लॅम्बडा डॅश काढायचा आहे. ऑब्टेन मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन गॅस, नायट्रोजन मॉलिक्यूल ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 atm प्रेशर. म्हणजे प्रेशर टेम्परेचर दिले म्हणजे आपल्याला तो व्हेरिएशन वापरायचा आहे.
and if the molecular diameter of nitrogen is 324 pm, I hope you know what is pm. Pm is picometer, and the conversion factor is picometer का 10 raised to minus 12 pico. नॅनो इज 10 raised to minus 9, मायक्रो इज 10 raised to minus 6, तसा पिको इज 10 raised to minus 12, आणि त्याच्याही वरती म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा असतो फेम्टोमीटर 10 raised to minus 15. इथे पिकोमीटर मध्ये आहे कारण की मॉलिक्युल्सची साईज जनरली 10 raised to minus 10 मीटरच्या रेंज मध्ये असते. हा 324 आहे. सो बरोबर आहे. तर तुम्हाला हा लॅम्डा डॅश काढायचा आहे. कॅन एनीवन टेल मी? I will write down the formula if you want. The formula is kBt upon root 2 pi d square into p. Simply put the data and get the answer. तुम्ही सॉल्व करा, व्हॅल्यूज पुट करा. kb ची व्हॅल्यू r by n ने काढू शकतो, बट मी ते मगाशीच आपण कॅल्क्युलेट केली म्हणून ती टाकतो मी ते. 1.38 10 raised to minus 23 minus 23 into temperature is 273. सॉरी, हा 0 डिग्री आहे ना, बरोबर 0 डिग्रीला केल्विन मध्ये गेला. ओके, केल्विन इम्पॉर्टंट आहे कारण की आयडियल गॅस मध्ये स्ट्रिक्टली केल्विन टेम्परेचरच सांगतं. 1 अपॉन रूट 2 आहे, रूट 2 तसाच ठेवू खाली, पाय तर पायच आहे राहून द्या. डी स्क्वेअर म्हणजे 324 चा स्क्वेअर, सो 324 इंटू 324 इंटू 10 raised to minus 24 होणार, मायनस 24 कारण की मायनस 12 इंटू मायनस 12. आणि प्रेशर आपला आहे जिथे 10 raised to 5, 1.013 लिहित नाही बसत मी, 10 raised to 5 लिहितो. 10 raised to minus 24 आणि मायनस 23 कॅन्सल झाला, तर 10 raised to 1 राहील वरती. आता बघा काय होतंय. (1.38 into 273 upon root 2 into pi into 3.24 जो आहे ना त्याला मी 324 आहे जो त्याला 3.24 into 3.24 लिहितो. सो इट विल मेक पॉवर्स बाहेर निघतील. 10 raised to 2 ह्याच्यातनं 100 निघेल, ह्याच्यातनं 100 निघेल, 100 into 100 is 10 raised to 4, बाहेर निघाले की 10 raised to 9, वरती गेला तर 10 raised to minus 9 आणि प्लस 1 आहे minus 8, 10 raised to minus 8. आता हा एवढा कॉम्प्लेक्स टर्म सॉल्व करायचा आहे आपल्यालाच. सो 3.2 इंटू 3.2 चा स्क्वेअर जर का तुम्ही केला तर तुम्हाला रफली 3.2 इंटू 3.2 रफली 10 असतो. मी अप्रॉक्सिमेशन करतोय आता सगळे इथे, बिलकुल मला इंटरेस्ट नाहीये नीट सॉल्व करण्यासाठी. रूट 2 पाय इंटू 10, ठीक आहे. दिस 10 आणि वरती 10 raised to minus 8. सो 10 वरती गेला तर 10 raised to minus 1 होऊन जाईल, 10 raised to minus 9 होईल तो. आता बघा हा 1.4 आहे, रूट 1.41 आणि 1.38 आहे, याला पण कॅन्सल करून टाकलं, बिलकुल लोड नाही घेतला, कॅन्सल करून टाकलं. 1.4 आणि 1.38 मध्ये काय फरक आहे? 1.38 घ्या आणि 1.41 घ्या ना, हार्डली काही फरक मला दिसतोय, कॅन्सल झाला. 273 अपॉन पाय राहिलाय शेवटी इंटू 10 raised to minus 9 राहिलाय. आता ह्याला कसं सॉल्व करता येईल? तर 2 ह्याला मी 22/7 लिहिलं तर चालेल का? येस, 22/7 लिहिलं तर 7 विल गो अप. 22 च्या टेबल मध्ये 22 1 जा 22, 5 राहिला 53, 22 2 जा 44, पॉइंट 9 राहिलाय म्हणजे 4 जा. सो हे 7 9 जा 84, 85 86 पॉइंट समथिंग येत आहे इंटू 10 raised to minus 9. So the answer is 0.86 into 10 raised to minus 7. त्यांचा आन्सर आहे 0.8 into 10 raised to minus 7. This is the answer. ठीक आहे, मी पण माझ्या मेथडनी सॉल्व केलं, तुम्ही पण तुमच्या मेथडनी सॉल्व केलं, आन्सर एकानेच दिलं. पण सगळ्यांना समजलं का? 0.8 into 10 raised to minus 7 ह्याचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आपण हे पण समजून घेऊ. बघा हे तर कॅल्क्युलेशन तर तुम्ही लिहिण्यात काय अर्थ नाही. यू मस्ट नो द फॉर्म्युला, यू मस्ट नो द सबस्टिट्यूशन. रिमेनिंग पार्ट तुम्ही तुमचा करायचा, मी माझा करणार, त्याच्यात आपण एकमेकांचं काही हेल्प नाही घेऊ शकत.
आता बघा फक्त फील घ्यायचा आहे, की याचा फील पण आला पाहिजे. काय नंबर आहे? 0.8 इंटू 10⁻⁻7 मीटर हा फ्री मीन पाथ आलाय. म्हणजे हा बॉक्स आहे, बॉक्स मध्ये नायट्रोजन मॉलिक्युल्स आहेत. काय नायट्रोजन मॉलिक्युल्सची साईज? त्यांची साईज जी आहे ना ती 324 पिकोमीटर आहे. आणि त्यांचा ऍव्हरेज कोलिजन मध्ये काय डिस्टन्स आहे? ऍव्हरेज डिस्टन्स ते एवढं आहे. चला याला पण आपण पिकोमीटर मध्ये लिहायचा प्रयत्न करू. 800000 किती झिरो आहेत बघा, मला 5 झिरो द्यायचे ना. 1 2 3 4 5 झाले, इंटू 10⁻12 झाला तो. म्हणजे किती झालं? 80,000 पिकोमीटर आहे. व्हॉट इज मीन फ्री पाथ? आता आपण काढलाय मीन फ्री पाथ. जरी तो दिसायला 0.8 इंटू 10⁻7 असेल, बट रियालिटी मध्ये पिकोमीटर मध्ये तो किती आहे? 80,000 पिकोमीटर. म्हणजे 300 समथिंग पिकोमीटरचा नायट्रोजन मॉलिक्यूल, 300 समथिंग पिकोमीटरचा नायट्रोजन मॉलिक्यूल दुसऱ्या नायट्रोजन मॉलिक्यूलला जाऊन कधी धडकतो? जेव्हा तो 80,000 पिकोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. म्हणजे स्वतःच्या कंपॅरिझन मध्ये हाऊ मेनी टाइम्स? 10 टाइम्स का? नाही. 100 टाइम्स का? नाही. ऑलमोस्ट 250 टाइम्स. ऑलमोस्ट बघा ना, 250 ने मल्टिप्लाय करून बघा. 250 ने मल्टिप्लाय केलं तर 750 येईल. ऑलमोस्ट 250 टाइम्स, 250 टाइम्स त्याच्या साईज पेक्षा जास्त ट्रॅव्हल करेल, तेव्हा जाऊन त्याला दुसरा मॉलिक्यूल सापडेल, तोच नायट्रोजनचा, आणि तो जाऊन धडकेल त्याला. आय होप एव्हरीवन इज गेटिंग दिस. तुम्हाला त्याच्यातनं फील मिळाला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ मीन फ्री पाथ. नुसता नंबर काढून काही फील नाही आला, बट वन्स यू नो की हा व्हॅल्यू त्याची एवढी आहे, आता तुम्हाला कळालं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस 0.8 into 10⁻⁷. It is 250 times the size of the molecule itself. Okay, so this is the answer for this particular question. So quickly we will revise all the things that we have seen. Kinetic theory of gases हा लेसन चालू केला. त्याच्यामध्ये बेसिकली आपण 11th मध्ये जे शिकलोय गॅसेस बद्दल, द लॉज, गॅसेसचे लॉज, ते आपण डिस्कस केले. बॉइस लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुझॅक्स लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट इन थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये तुम्हाला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरचे ग्राफ्स ड्रॉ करायचे. इनफॅक्ट मी जेईच्या बॅच मध्ये ते ग्राफ्स पण तुम्हाला घेतले होते. तेच ग्राफ आपल्याला आता डिटेल मध्ये शिकायचे आहेत. ठीक आहे, गॅसेसचे लॉज आहेत हे. आता हे गॅस लॉज झाल्यावरती आपण काय बघितलं? गॅस लॉस झाल्यावरती आपण पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे आयडियल गॅस इक्वेशन बघितलं, आणि त्याचा एक व्हेरियंट बघितला. व्हेरियंट काय होता तो व्हेरियंट? पीव्ही इज इक्वल टू मोठा एन केबीटी. मोठा एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ज्याच्याने आपल्याला एन बाय व्ही काढून एक रिलेशन पुट करता आलं पुढे जाऊन. करेक्ट, पुढे वापरलं मी ते. सो दिस वर बेसिक लॉज. त्यानंतर आपण अझम्पशन्स बघितले. नेचर बद्दल 4, मोशन बद्दल 4. मॉलिक्यूल इज टायनी, मॉलिक्यूल म्हणतात त्याला स्पेरिकल, परफेक्टली इलास्टिक, रिजिड असतो तो. सेम गॅसचे मॉलिक्युल्स आयडेंटिकल असतात. व्हॉल्यूम ऑक्युपाइड खूप मोठा असतो कम्पेअर्ड टू ऍक्च्युअल व्हॉल्यूम. ऍक्च्युअली खूप छोटा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो तो. त्यानंतर मोशन बद्दल केओटिक मोशन असतो. बिकॉज ऑफ केओटिक मोशन दे कॉन्स्टंटली कोलाइड विथ इच अदर. ते कोलिजन झाल्यावरती ते एक्झर्ट फोर्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, प्रेशर एक्झर्ट करतात. त्यानंतर आपण बघितलं की 2 कोलिजन मध्ये तो कॉन्स्टंटली स्ट्रेट लाईन मोशन मध्ये जाऊ शकतो, बिकॉज द पाथ इज फ्री पाथ, नो फोर्स इज ऍक्टिंग. आणि लास्ट पॉईंट बघितलाय, टाइम ऑफ ट्रॅव्हल आणि टाइम ऑफ इम्पॅक्ट मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. हे सगळं झालं अझम्पशन्स. नंतर आपण स्टार्ट केलं टर्मिनॉलॉजी, काही बेसिक टर्म्स. त्यातला पहिला टर्म होता मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे ऍव्हरेज फ्री पाथ, आणि त्याचे आपण फॉर्म्युले बघितले. फॉर्म्युला होता 1/√2 पाय d² n/v. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. कसा आलाय फॉर्म्युला हा? तर मीन फ्री पाथ हा डायमीटरच्या स्क्वेअरला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. छोटे छोटे डायमीटर, मीन फ्री पाथ मोठा. आणि दुसरा तो कोणाला प्रपोर्शनल आहे इन्व्हर्सली? तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. जेवढे तुम्ही मॉलिक्युल्स कमी घ्याल पर युनिट व्हॉल्यूम, तेवढा फ्री पाथ वाढेल, तेवढे कमी मॉलिक्युल ना धडकतील. दॅट इज द मीन फ्री पाथ. आणि नंतर ह्याचा व्हेरिएशन बघितला आपण, टेम्परेचर वाला व्हेरिएशन, आणि त्याच्यावरती एक न्यूमेरिकल पण सॉल्व्ह केलाय. सो वी हॅव स्टार्टेड विथ दिस लेसन. ऑलरेडी आपले 2 पेजेस झाले आहेत. आता आपण 3rd पेज पासून उद्या चालू करणार आहे. उद्या सगळ्यात मेन पॉइंट आहे द प्रेशर डेरिव्हेशन. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा एकमात्र इम्पॉर्टंट पार्ट प्रेशर डेरिव्हेशन. की प्रेशर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण लिक्विड्स मधले प्रेशर बघितले आहेत, सगळं बघितलंय, बट प्रेशरचा फॉर्म्युला जो बनवणार आहे आपण गॅसेस मध्ये, तो उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. वन्स द प्रेशर इज डन, त्याच्यानंतर मग हा लेसन काही जास्त दिवस टिकणार नाही, संपून जाईल. आणि नंतर वी विल स्टार्ट विथ थर्मोडायनॅमिक्स आफ्टर दिस टॉपिक. ठीक आहे.